नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मध्ये बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि त्यातील फॉर्म्युला नंबर 5 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसन मध्ये आपण काउंट इफ्स हा फॉर्म्युला पाहिला। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, हा व्हिडिओ नक्की पहा। आता फ्रेंड्स, या लेसन मध्ये आपण दोन फॉर्म्युले पाहणार आहोत। दोन कोणते तर काउंट ए आणि काउंट ब्लँक। फ्रेंड्स, तुम्हाला काउंट हा फॉर्म्युला माहितच आहे। तर काउंट काय करतो, फक्त जर सेल मध्ये नंबर असतील तर ते काउंट करण्याचं काम काउंट करतो। बट रेंज मधील जर सेल मध्ये नंबर वा टेक्स्ट असेल आणि ते जर काउंट करायचं असेल तर आपल्याला काउंट ए हा फॉर्म्युला यूज करावा लागतो। म्हणजे ज्या सेल एम्प्टी नाहीत त्या सेल जर काउंट करायच्या असतील तर आपल्याला काउंट ए हा फॉर्म्युला यूज करावा लागतो। आणि काउंट ब्लँक म्हणजे ज्या सेल्स एम्प्टी आहेत त्या सेल्स काउंट करण्यासाठी आपण काउंट ब्लँक हा फॉर्म्युला यूज करतो। चला तर मग प्रॅक्टिकली आपण हा फॉर्म्युला पाहणार आहोत। बट त्या अगोदर तुम्हाला या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही ती प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। फ्रेंड्स, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेले आहे। ते सरप्राईज काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल। सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले समजून घेण्यासाठी आपण येऊया आपल्या शीटकडे। तर फ्रेंड्स, प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे। आणि इथे पहा काय आहे, इथे सेमिनार सीट्स बुकिंग म्हणून आहे आपलं। तर यामध्ये मेल फिमेल धरून अशा काही सीट्स आपल्या बुक आहे। हे दिसतंय ना तुम्हाला, रेड मध्ये फिमेल घेतले, मेल ग्रीन मध्ये घेतलेलं आहे। हे कसं घ्यायचं तर हेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। त्याचं टेन्शन घेऊ नका, ते अगदी इझी आहे। आणि काही तुम्हाला इथे ब्लँक दिसतील म्हणजे त्या बुक झालेल्या नाहीत। तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं की टोटल किती सीट्स बुक आहेत आणि किती पेंडिंग आहेत। त्याचप्रमाणे इथे टोटल मेलच्या सीट्स किती बुक्स आहेत आणि फिमेलच्या सीट्स किती बुक आहेत हे सुद्धा आपण फाइंड आउट करणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये या लेसनच्या। तर तो आहे आपला काउंट ए। काय आहे आपला काउंट ए। पहा, आपण काउंट इफ पाहिला, काउंट इफ्स पाहिला, आता पाहणार आहोत काउंट ए। आणि ज्यावेळी आपण काउंट ए वरती जातो त्यावेळी पहा इथे तुम्हाला समजेल की काउंट ए काय सांगतो, काउंट द नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट आर नॉट एम्प्टी। म्हणजे ज्या सीट्स एम्प्टी नाहीत, ज्या सेल्स एम्प्टी नाहीत त्या फाइंड आउट करण्याचं काम काउंट ए करतो। काउंट द नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट आर नॉट एम्प्टी, आपण जी रेंज सिलेक्ट करणार आहोत त्या रेंजमधील ज्या सीट्स आपल्या एम्प्टी नाहीत, ज्या सेल्स आपल्या एम्प्टी नाहीत ते फाइंड आउट करण्याचं काम काउंट ए करतो। समजलं तुम्हाला? तर आपण घेऊया काउंट ए आणि त्या बटन, त्यानंतर याचा आर्ग्युमेंट समजून घ्या। आता इथे पहा व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 असे आपण कितीही व्हॅल्यू घेऊ शकतो। बट इथे एक एक व्हॅल्यू न घेता आपण डायरेक्ट रेंज सिलेक्ट करणार आहोत। तर आपली ही आहे रेंज पूर्ण। तर ही रेंज आपण अशी पूर्ण सिलेक्ट केली। हे पहा, जेवढा आपली रेंज आहे तेवढी आपण इथे सिलेक्ट केली। तुम्हाला दिसेल इथे C3 to U15 आपली रेंज आहे, तेवढी रेंज आपण सिलेक्ट केली आणि सिलेक्ट करून आपण फक्त करणार आहोत इंटर। आता इंटर केल्यानंतर इथे रिझल्ट आलेला आहे 141 सीट्स आपल्या बुक आहेत। 141 सीट्स आपल्या बुक आहेत। तर मग पेंडिंग किती आहेत, तर पेंडिंग फाइंड आउट करायचं असेल तर आपण घेऊया काउंट ब्लँक। काय घ्यायचं, इथे पहा, इथे गेल्यानंतर तुम्हाला काउंट ब्लँक म्हणून दिसेल। इथे आल्यानंतर तुम्हाला दिसेल काउंट द नंबर ऑफ एम्प्टी सेल्स इन अ स्पेसिफाईड रेंज ऑफ सेल्स। म्हणजे हे काय करतं, त्या रेंजमधील जे एम्प्टी सेल्स आहेत ना ते काउंट करण्याचं काम काउंट ब्लँक करतो। म्हणजे इथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे डेफिनेशन पासून समजतं की हे फंक्शन काय काम करतं ते। तर इथे पहा फ्रेंड्स, आपण करूया काउंट ब्लँक, करूया टॅब आणि इथे पहा इथे रेंज, इथे पूर्ण आपल्याला रेंज घ्यावा लागेल। तर रेंज आपण हीच घेतली, जी अगोदर घेतली होती तीच रेंज आपण घेतली। रेंज घेतल्यानंतर फक्त करूया इंटर आणि इथे आपल्याला रिझल्ट आलेला आहे 106। म्हणजे 106 सीट्स आपल्या इथे ब्लँक आहेत, इथे पेंडिंग आहेत। ह्या सीट्स आपल्या बुक झालेल्या नाहीत। हां, तुम्ही जर इथे चेंज केला, आता समजा इथे मेल आहे, इथे जर फिमेल केलं तर इथे पहा चेंजेस झालेलं दिसेल तुम्हाला। हे पहा 142 झालं, 105 झालं। म्हणजे तुम्ही कुठेही जर चेंजेस करायला गेले, इथे पहा इथे परत फिमेल केलं तर फिमेल, आता सध्या मेल फिमेल आपण काउंट केलेलं नाही, बट बुक आणि पेंडिंग तर तुम्हाला चेंजेस झालेले दिसत आहेत। पहा बुक किती झाले, आता इथे 143 झाल्या। म्हणजे तुम्ही जरी कुठेही चेंजेस केले, आता इथे समजा तुम्ही घेतलं मेलचं तर इथे काय होणार 144 झाल्या, 103 पेंडिंग झाल्या।
तर फ्रेंड्स आता नेक्स्ट आपल्याला ते मेलने किती सीट्स बुक केल्या आणि फिमेलने किती सीट्स बुक केल्या याचा सुद्धा काउंट काढता येतो आणि आपण तो काढणार आहोत. फ्रेंड्स हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, ChatGPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. फ्रेंड्स परत येऊया आपण आपल्या टॉपिककडे आणि इथे आपल्याला मेल आणि फिमेलने किती शीट्स बुक केल्यात हे काउंट करायचे. तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत काउंट इफ, जो की आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आपण हे फॉर्म्युला ऑलरेडी पाहिलेला आहे आणि ते काउंट इफमध्ये काय आहे आपली रेंज आणि क्रायटेरिया. तुमची परत एकदा रिव्हिजन पण होईल फ्रेंड्स, म्हणून आपण परत एकदा काउंट इफ घेतोय. तर इथे आपल्याला रेंज सिलेक्ट करायची आहे. आपण अशी रेंज सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर कॉमा नंतर आपण इथे डबल इनवर्टेड कॉमामध्ये M सुद्धा टाईप करू शकतो आणि डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट आणि एंटर केल्यानंतर इथे 62 येतं. किंवा फ्रेंड्स आता इथे पहा, इथे सुद्धा आपण असंही घेऊ शकतो. हे पहा काउंट इफ टॅप आणि रेंज आपण इथे सिलेक्ट करूया. पूर्ण आपली रेंज आपण इथे सिलेक्ट केली आहे किंवा ड्रॅग केल्या करून सुद्धा झालं असतं, फक्त तिथं मेल फिमेल चेंज करावं लागलं असतं. आणि इथे घेऊया. आता हे डायरेक्ट पहा, इथे सुद्धा आपण घेऊन ठेवलं होतं F. हे जरी सिलेक्ट केलं
क्रायटेरियामध्ये, तरी पण आपला रिझल्ट इथे येणार आहे आणि 82. आणि ज्यावेळी आपण ह्या दोन्ही सेल्स सिलेक्ट करू ना फ्रेंड्स, त्यावेळी तुम्हाला पहा इथे सम दिसतंय 144. म्हणजे बुक सीट किती आहेत आपल्या 144 आणि त्या आपल्याला इथे दिसत आहेत 144 बुक सीट आहेत. आता पहा फ्रेंड्स, जर तुम्ही इथे चेंजेस केल्या तर मेलच्या ऐवजी इथे जर फिमेल केलं तर इथे चेंजेस होतात. त्याचप्रमाणे इथे जर नवीन काय ॲड करायला गेले, म्हणजे इथे तुम्ही इथे मेल घेतलं तर याचे कलर पण चेंज होते. पहा इथे सुद्धा चेंज होतात, इथे सुद्धा चेंज होतात, म्हणजे सगळीकडे चेंज होतात. हे पहा फिमेलचे ॲड होतील 82 होतील. आता 82 झाल्या, इकडे पेंडिंग 101 झाल्या. म्हणजे इथे जरी आपण ह्या डेटामध्ये जरी काही चेंजेस करायला गेलो तरी वरती ऑटोमॅटिक चेंजेस होतात. बुक, पेंडिंग, मेल, फिमेल इथे सुद्धा चेंजेस होतात. आता फ्रेंड्स तुम्ही म्हणाल याला कलरिंग कसं केलं, तर कलरिंग करण्यासाठी आपण काय करूया, अगोदर हे क्लिअर करूया. हे सिलेक्ट केलं, क्लिअर कसं करायचं ते अगोदर पाहून घ्या. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये गेल्यानंतर इथे क्लिअर रूल्स येतं. क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स किंवा इंटायर शीट जर केलं तर आपलं पूर्ण इथं क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर हा आपण डेटा असा सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर परत एकदा कुठे जायचं फ्रेंड, इथे होम टॅबमध्ये इथे दिसतं ना तुम्हाला, होम टॅबमध्ये इथे कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती क्लिक करा. हायलाईट सेल्स रूलवरती जा. इथे इक्वल टू घेऊ शकता किंवा टेक्स्ट दॅट कंटेंट पण घेऊ शकता. इक्वल टू घेतलं तरी चालेल. आणि त्यानंतर एक छोटासा डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये आपल्याला काय द्यायचे, समजा आपण दिलं एफ दिलं तर एफसाठी पहा इथे दिसतंय तुम्हाला लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स्ट. आता इथे आपण चेंज पण करू शकतो, असे पण कलर आहेत किंवा इथे कस्टम फॉर्मॅट पण आहे. इथे जाऊन सुद्धा आपण कलर चेंज करू शकतो. सो आता आपण घेऊया रेड कलर आणि ओके करूया. इथे रेड आलेला आहे, बट फक्त इथे फिमेलसाठी रेड आलेला आहे. आपल्याला मेलसाठी पण पाहिजे तर आपण परत एकदा कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जायचं, हायलाईट सेल्स रूल्समध्ये. आता इथे पहा हायलाईट सेल्स रूलमध्ये तुम्ही इथे इक्वल टू पण घेऊ शकता किंवा टेक्स्ट दॅट कंटेंट पण घेऊ शकता. इथे टेक्स्ट दॅट कंटेंटमध्ये आपण घेतलं मेल आणि इथे आता कलर चेंज करूया. मेलला देऊया आपण समजा ग्रीन कलर दिला. हे पहा इथे दिसतो तुम्हाला ग्रीन दिला, डार्क ग्रीन दिला. आणि आता करूया फक्त ओके. आणि ओके केल्यानंतर पहा इथं मेलला ग्रीन कलर आलेला दिसेल आणि इथं फिमेलला रेड कलर आलेला दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीने आपण इथे कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज करून सेल्स हायलाईट करू शकतो. त्या कशा करायच्या तेही आपण पाहिलेलं आहे. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण काउंट आणि काउंट ब्लँक हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.